The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि न हि वेरे न वेरानि सम्मन्ति कुदाचनम् अवेरेण च सम्मन्ति ये स धम्मो सनातनो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील बौद्ध पंचमंडळ आंबेटाकळी, भीमज्योत नवयुवक मंडळ आंबेटाकळी, रमाई महिला मंडळ आंबेटाकळी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये आयुष्मान श्रद्धावान धम्म उपासक सुमेध वानखडे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने आम्हाला या ठिकाणी धम्मदेशनेसाठी भोजन शिवर आदी दान देऊन महान पुण्य संपादन करण्यासाठी निमंत्रित केले आहे। तेव्हा सर्व ग्रामस्थ महिला मंडळ पुरुष मंडळी श्रद्धावान उपासक उपासिका आसपासच्या गावखेड्यांमधून सुद्धा देखील इथे धम्मदेशनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो। तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करून 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज बघा, जाहीर धम्मदेशना व वर्षावास समारोप ग्रंथ वाचन समारोप असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या गावातील सुमेध वानखडे यांनी आम्हाला निमंत्रित केला आहे। मला वाटतं मागच्या मार्च पासून ते आमच्या मागे लागलेले आहेत, आमच्याकडे या आमच्याकडे या आमच्याकडे या म्हणून। मला वाटतं मार्चमध्ये त्यांच्या मुलीचा काहीतरी जन्मदिवस होता, तेव्हा त्यांनी निमंत्रित केलं होतं, परंतु आम्हाला शक्य झालं नाही। शेवटी आजची तारीख त्यांना आम्हाला दिली आणि आम्ही आज येऊ असं त्यांना सांगितल्यानुसार आम्ही इथे आज आलो। 2 धम्मदेशना झाल्या बघा। मानवी जीवनाला सुखकर बनविण्यासाठी, यशस्वी बनविण्यासाठी, आनंदमय बनविण्यासाठी जे कोणी सहाय्यक ठरत असतात त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। म्हणून ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही आलोत, जरी तुम्ही सर्वच आयोजक आहात पण ज्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं आहे
अशा सुमेध वानखडे आणि त्यांच्या परिवारासाठी आपण साधुकार देऊन त्यांचं अभिनंदन करावं सर्वांनी. साधू साधू साधू. बापा कोणी म्हणत असेल तर मग काय झालं, तर असं नसते. मग काय झालं, आपण खरोखरच कृतज्ञ असायला पाहिजे सर्वांच्या प्रती. बघा, जीवन हे अनमोल आहे. मी थोडंसं आज जनरलच बोलणार आहे. भगवान बुद्धांनी या जीवनाचं विशेष असं महत्त्व वेळोवेळी अनेक लोकांना सांगितलेलं आहे बघा. आणि जीवन खरंच अनमोल आहे. तुम्ही आमची प्रवचनं ऐकत असाल. दी ग्रेट हॅपीनेस हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही गावाखेड्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आता सध्या एवढं स्पीडली, एवढ्या जलद गतीने लोकांमध्ये धम्ममय वातावरण निर्माण होत आहे. आम्ही पाहतोय, अगोदर लोक गावाकडे काय बोलवायचे नाही असं तसं, लग्नाला वगैरे कधी कोणी बोलवत असेल, परंतु विशेष रूपाने धम्मदेशनेसाठी भंतेजींना निमंत्रित करणारे लोक देखील गावातही तयार होत आहेत. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रती मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. कारण बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, भंतेजींनी आताच सांगितलं बघा. पण बौद्ध म्हणून जीवन कसे जगावे, बौद्ध मनुष्याची परिभाषा काय आहे, ओळख काय आहे, बौद्ध कुणाला म्हणावं, बौद्ध स्त्री कशी असते, बौद्ध पुरुष कसा असतो, बौद्ध तरुण कसा असतो, बौद्ध तरुणी कशी असते, एकंदरीतच बौद्ध समाजाचं आचरण कसं असावं, या संदर्भात बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला बघा. आणि त्या बुद्धाच्या धम्मामध्ये तुम्ही ऐकत असाल, अंगुलीमालात बदल झाला. तो अंगुलीमाल भिक्षू झाला. नगरवधू असलेली आम्रपाली भिक्षुणी झाली, बुद्धाला शरण आली. राजा बिंबिसार बुद्धाला शरण आला. सम्राट अशोक बुद्धाला शरण आले. बोधिसत्व बाबासाहेब एवढे उच्च विद्वान प्रकांड पंडित असताना देखील, एवढ्या डिग्र्या घेतलेल्या असताना देखील त्यांनी सरते शेवटी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. बरोबर का नाही? आणि मग जर या एवढ्या रथी महारथींनी बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन स्वतःला बौद्ध बनवलं, एक आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठीची अपेक्षा ज्या बाबासाहेबांनी आपल्याकडून निर्माण केली आहे, त्या बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण वर्तन आचरण ठेवतोय काय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही क्षणासाठी डोळे बंद करून जर आपण स्वतःला विचारले प्रत्येकाने की मी खरंच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला उपासक आहे का, उपासिका आहे का, भीमसैनिक आहे का, भीमराज की बेटी आहे काय, की फक्त जयंतीच्या दिवशी डीजेवर नाचण्यापुरतीच मर्यादित आहे. भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर, अर्ध्यापेक्षा जास्तच उधरच. त्यांना म्हणावे कसे बौद्ध? भीमराज की बेटी म्हणून घेणाऱ्या जर माझ्या बहिणी असतील, माझ्या आया असतील, आणि त्यांना काहीच कळत नसेल कसं वागावं, कसं बोलावं, कोणीकडे जावं, कोणीकडे जाऊ नये, तर भीमराज की बेटी म्हणता येईल का आपल्याला? म्हणता येईल का? भूका लागल्या का? बापा तुमच्याशीच बोलतो. प्रसन्न चित्ताने ऐका, प्रसन्न चित्ताने मी संवादात्मक बोलतो. तर हो नाही काहीतरी म्हणत जा. मुकेत बसले म्हणजे इंजेक्शन लागू होते असा त्याचा अर्थ आहे. गोळ्या लागतात ना, गोळ्या लागल्या की मग त्यांना गोळ्या लागतात, ते मुकेत बसतात. एकच मोड राहते त्यांचा. मी नेहमी सांगतो तसं. बिलकुल घड्याळाचा शेल संपलाय तसे. सेकंदाचा, मिनिटाचा आणि घंट्याचा काटा एकाच ठिकाणी आले तर खरे, पण कधी संपवतात, कधी पंक्तीला बसून, कधी खाऊन, कधी जाऊ, सगळे तसे नाही. पण कोणी असते तसं तर ती एकाच मोडमध्ये. आणि म्हणून बघा, तुम्हाला तुमचं प्रबोधन करण्यासाठी, तुम्हाला बौद्धमय जीवन कसं जगावं हे सांगण्यासाठी म्हणून भंतेजी आले का नाही एवढ्या लांबून? तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मी छोट्या छोट्या गोष्टी व्यवहारातल्याच तुम्हाला सांगणार आहे. बघा, भगवंताने प्रत्येकाला वैविध्यपूर्ण उपदेश केलेले आहेत. त्यातल्यात मी थोडं तुम्हाला सांगणार आहे की ज्ञानी कुणाला म्हणतात, हुशार कुणाला म्हणतात, संयमी कुणाला म्हणतात, आणि जर ज्ञानी असेल तर त्याची व्याख्या काय आहे. हुशार जर समजत असेल कोणी कोणाला स्वतःला, तर हुशार कुणाला म्हणावं, संयमी कुणाला म्हणावं, याची एक तुम्हाला मी पारख करून देतो. तर बघा, कपडे जर फाटले आपले, लक्षपूर्वक ऐका, तुम्ही व्यवहारामध्ये बोलत असाल हे,
कपडे जर फाटले तर टेलरकडे शिंप्याकडे जाऊन किंवा घरीच शिवता येतात. लक्षपूर्वक आहे का? कपडे जर फाटले तर ते शिवता येतात, पण विचारच जर आपले फाटके असतील जीवन जगताना तर आपल्या जीवनाच्या चिंध्या आणि चिंध्या झाल्याशिवाय राहत नाहीत. बघा, खरं की खोटं? उद्ध्वस्त होते जीवन विचार फाटके असतील तर. अहो, कपडे किती चांगले वापरू शकतो आपण. याचा आहेर, त्याचा आहेर, सासऱ्याचा आहेर, सासूचा आहेर, आत्याचा आहेर, फुकटाचे कपडे बापा. आहेर त्याच्यामुळेच तर लावले. जेवण आहे फुकटाचं आणि त्याला नाव ठेवते. मग अशी कुठं डाळ करावं का म्हणते, असं कुठं वरण करावं का म्हणते. नाव ठेवण्यात एकच नंबर आपण असतो. कपडे घेतले तरी ते पसंत येत नाहीत म्हणते, असे कसे काय शिवले. हाच कपडा भेटला का, हाच ड्रेस घेतला का, ह्याच्याहून आपलं तोंड बारीक होते का नाही. तर म्हणून सांगितल्या जाते बघा की कपडे फाटले तर शिवता येतात, पण आपले विचारच जर फाटके असतील तर जीवनाच्या चिंध्या चिंध्या झाल्याशिवाय राहत नाही. घरकांना घाटका अशी परिस्थिती होते काही काही लोकांची. बघा, घरचे विचारत नाहीत आणि बाहेरचे विचारत नाहीत. कुत्र्याला किंमत देतात लोक, पण माणसाला किंमत देत नाहीत काही काही ठिकाणी. बघा, कोणावर अशी वेळ येते का नाही. कुत्र्याला किंमत देतील लोक, असं यू यू करतील, त्याला भाकर देतील, काय देतील त्याच्याहून हात फिरवतील, पण काही काही माणसाला लोक कट मारतात. असे काही बाया काही माणसाला पाहू पाहू लोक कट मारतात. कट मारणं समजते ना? कटच मारतात. बापा तिच्या तोंडावरच पडणं नका म्हणतात, त्यांच्या नादीच लागणं नका म्हणतात, त्यांच्या दाराहून जाणं नका म्हणतात, त्यांच्यासोबत बसणं नका म्हणतात, त्यांच्यासोबत उठणं नका म्हणतात. म्हणतात का नाही आई? म्हणतात का नाही बापा? होच म्हणू शकता तुम्ही, नाही काय म्हणाल? खरं आहे की नाही? हे भगवंतानं सांगितलं आणि म्हणून लोक आपल्यापासून दूर जातील असं आपलं वर्तन असता कामा नये. चार लोक जवळ आले पाहिजे. स्वतःहून लोकांना वाटला पाहिजे आपल्याला जय भीम केला पाहिजे. स्वतःहून इतर लोकांना वाटलं पाहिजे आपल्याला नमस्कार करावा. स्वतःहून लोकांना वाटलं पाहिजे त्यांच्या घरी जाऊ दे. स्वतःहून लोकांना वाटलं पाहिजे त्यांच्याशी मैत्री करू दे, दोस्ती करू दे. असं आपलं आचरण असावं, असा आपला स्वभाव असावा. आणि म्हणून म्हटले जाते की इथे किंमत त्यांनाच असते ज्यांचा स्वभाव चांगला असतो. बघा, काही लोक, अनेक लोक त्यांच्याशी मैत्री करायला धसतात. बघा, बरोबर की नाही? अनेक लोक ज्यांच्या तोंडामध्ये साखर म्हणजे गोडवा आहे, ज्यांच्या डोक्यावर बर्फ आहे म्हणजे ज्यांच्याकडे संयम आहे, शांती आहे, लोक त्यांना जवळ करायला पाहता का नाही तुम्ही? बाया असो का माणसं असो. पण इथं विस्तव ठेवलाय ज्यांच्या, आणि इथं कडुलिंबाचा रस ठेवलाय, कारल्याचा ज्यूस ठेवलाय, इथं येते का जवळ कोणी आपल्या? येते? ए बाई बस खाली. येते का कोणी जवळ आपल्या? कोणी जवळ येऊ शकत नाही. अहो, घरातल्या लोकच आपल्याला बोलत नाही. घरातले लोक किंमत देत नाही. हे जर चांगलं नसेल आणि इथं शांती नसेल तर तुम्हा सर्वांना अनुभव असेल. तुमच्यात बसलेल्या पैकी 99% लोकांना, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही याचा अनुभव घेत असाल. भगवंतानं हे जे काही बिघडीचा कार्यक्रम झालाय की नाही, होतोय की नाही, याच्यावरच भाष्य केलेलं आहे. म्हणून मी सुरुवातच अशी केली बघा की फाटलेला कपडा शिवता येते, पण विचार जर फाटके असतील आपले तर जीवन उद्ध्वस्त होते, चिंध्या चिंध्या होते. आणि फाटलेले चिंध्या जर असतील तर शिवता येतात काय? वितळलेला कपडा असेल तर शिवता येते का? गोधडीतले उशीतले कपडे काढून पुन्हा शिवू शकतो काय आपण? वापरू शकतो काय? नाही वापरू शकत. आणि म्हणून जीवनाला आपल्या चांगलं बनवता आलं पाहिजे. हे वरतून नटणं थटणं, काय काय दागिने घालणं, शेत घेणं, लय मोठं माडी बांधणं, हे लय सोपं आहे. पण विचारानं आपण चांगले बनलो पाहिजे. विचाराने चांगलं बनवता आलं पाहिजे. म्हातारे असो की जवान असो, असं काही नाही की म्हातारे चुकत नाहीत आणि जवानच चुकतात, आणि असं काही नाही की जवानच चुकतात आणि म्हातारे चुकत नाहीत. इथे कोणी चुकू शकते. लोक बोलताना बोलतात, म्हातारे झाले म्हणतात, तुम्हाला अजूनही समजत नाही का? म्हणत नाहीत का तुम्हाला? म्हणतात का नाही? का म्हणतात असं? बरं, एखाद दोन कोणीतरी भांडणात बोलत असेल तर गोष्ट वेगळी, पण सारी दुनिया बोलत असेल तर
आपली ट्यूब आपण चालू करावं का नाही? कोणीतरी भांडणात बोलत असेल तर ती गोष्ट वेगळी, पण सारी दुनिया म्हणत असेल आपल्याला तुम्ही चांगले नाही, तर मग आपण विचारावं एखाद दिवशी तरी स्वतःला की गड्या खरंच काहीतरी चुकते का गणित आपलं. पण नाही ना, आपण टेंबा हातात घेतलेला असते. कोण कोण अंधारात आहे पाहण्यासाठी, लोक किती अंधारात आहे ते पाहण्यासाठी टेंबा घेतलाय ना, आपण कोणती अंधारात आहोत ते दिलंय सोडून, कारण आपण बहिर्मुखी असतो ना. आणि भगवंतानं सांगितलंय अंतर्मुखी बनायला. भगवान म्हणाले जगाकडे जास्त लक्ष देऊ नका, जग तर वाईटच आहे हो, वाईटच लोक जास्त आहे जगामध्ये. भगवंताने पण सांगितलं की जगात कोणत्या लोकांची संख्या जास्त आहे? वाईट लोकांची संख्या जास्त आहे. आजही, कालही आणि उद्याही. बघा तुम्ही, तुमच्याच गावातली गोष्ट नाही, सगळ्याच गावातली गोष्ट, शहरातली गोष्ट, जगात कोणते लोक जास्त आहे? वाईट लोक जास्त आहे. पेटवून देणारे लोक जास्त आहे, विझवणारे लोक कमी आहे. खरं की खोटं आहे का नाही? आणि म्हणून आपण विझवणाऱ्यात बसतोय की पेटवणाऱ्यात बसतोय हे कोणी कोणाला विचारावं? अहो आपणच आपल्याला विचारावं. लोक तर मग घोड्यावर बसलेल्या म्हणतात, पहा म्हणतात घोड्यावर बसले, शोभते का यांना? आता आम्ही आलो, लोकांनी गाडी दिली, गाडीत बसून आलो, तर तुमच्या गावातलं कोणी म्हणत असेल अरे बापा महाराजाकडे गाडी. आता ज्यांच्या श्रद्धा नाही, धार्मिकता नाही, जे एकदम असेच आहेत नावत ठेवणारे, ते असेच म्हणतील. पण जे श्रद्धावान आहे, धार्मिक आहे, ते म्हणतील बापा गाडी असल्यामुळं भंतेजी कुठच्या कुठं फिरू लागले, धम्माचा प्रचार प्रसार करू लागले. विचारांचा फरक आहे बघा, समजते तुम्हाला? विचारांचा फरक आहे बस. वस्तू एकच आहे, माणूस तोच आहे, परिस्थिती तीच आहे, दृष्टिकोन वेगवेगळा आहे. समजते का तुम्हाला? आता हे तुम्ही ज्यांनी कोणी आयोजित केलंय, सुमेधला सांगून आम्हाला बोलवलं, तर असं मग समजू नका की सारे लोक तुमचं कौतुक करतील. कोणी म्हणतील यायला काही कामधंदा नाही आणि आणलं भंतेजींना. नसतात का असे लोक? अहो असतात असे लोक. पंगत दिली, पण दिली तरी म्हणते पंगत बरोबर दिली नाही, आणि दिली नाही तर म्हणते पंगतच दिली नाही. असतात की नाही असे लोक? बरोबर. म्हणून तर ती मन निघाली, मग घोड्यावर बसू देत नाहीत आणि पायी चालू देत नाही. भगवान म्हणाले अशा प्रवृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं, पण फक्त आपल्याला विचारत राहायचं की आपण बरोबर आहे की नाही. पण बरोबर नसतानाही आपल्याला बरोबर म्हणायचं नाही. आपण बरोबर नसेल तर मग ते स्वतःला सांगायचं की तुमचं गणित चुकतंय कुठं तरी, तर व्यवस्थित चाला. आणि म्हणून सांगितलेलं आहे बघा, तर ज्ञानी कुणाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगेल. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ज्ञानी असायला पाहिजे. ज्ञानी त्यांना म्हणू शकतो आपण कोणाशी किती आणि केव्हा काय बोलतोय, कुठं कसं वागतोय याचं ज्ञान ज्यांना असेल ते लोक ज्ञानी असतात. समजतं तुम्हाला? रिपीट करतो बघा, ज्ञानी कोण आहे? ज्यांना कुठे कधी काय कसं किती बोलायचंय याचं ज्ञान असेल तर ते ज्ञानी आहे. नाही तर डिग्र्या तर लय घेतल्या, लय कोणकोणत्या विद्यापीठात गेलेत, कॉलेजात गेलेत, शाळांमध्ये गेलेत आणि लय फर्स्ट क्लासमध्ये पास झालेत, आणि आईला कसं बोलावं हे समजत नसेल, बापाला कसं बोलावं हे समजत नसेल, बायकोला नवऱ्याला कसं बोलावं हे समजत नसेल, लेकरं बिघडू लागले की सुधरू लागले हे कळत नसेल, याचं ज्ञान नसेल, तर त्यांच्या एवढं अज्ञानी, त्यांच्या एवढं मूर्ख या जगात दुसरं कोणीच नाही आहे. पण शिक्षण नसताना देखील आपलं घर घरात ठेवणारे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे, सगळ्यांना व्यवस्थित बोलणारे असे जे लोक असतात ते ज्ञानी असतात. खरं की खोटं? खरंच आहे हो. खोटं काय म्हणाल तुम्ही? कारण ज्ञान असलं पाहिजे का नाही? आपण कुठे बसायचंय, कुठं नाही बसायचं, कुठे जायचंय, कुठे नाही जायचं, काय खायचंय आणि काय नाही खायचं. आता यासाठी ज्ञानच लागते ना. नाही तो काय करा बापा, ते मला समोर आलं आणि खा म्हणले खाल्लं. अरे बापा लोक तर काही खाय म्हणतील आणि खाऊही नका म्हणतील, पण आपल्याला ज्ञान असावं का नाही की नाही? लोक तर चला म्हणतील आमच्यासोबत, आम्ही चाललो तिकडं, आणि लोक तर कुठेही जातील. जमते का जायला? लोक तर कोणीकडे घेऊन जातील ना आपल्याला. लोक तर कोणत्या नादी लावतील. हे दारू पिणारे काही लोक, आता काल त्या दिवशी काही म्हणे भंतेजी हे आमच्या घरचं म्हणते की बा ते मित्र पाजवते. आता आपण बोलताना लय काय बोलतो. मग
मी म्हटलं ते मित्र म्हणला विष पितो का जरासा, तर पिईल का विष, पिते का विष कोणी पिया म्हणलं, प्याल का तुम्ही? भाकर सोडून काही आपल्याला कोणी काही खा म्हटलं तर खाऊ शकतो काय आपण? पण नाव ठेवायला निमित्त ठेवतो आपण की ते म्हटले, त्यांनी केलं, यांनी केलं, यांच्यामुळं झालं. भगवान म्हणाले दोषी आपणच असतो. जगाला दोष देणं सोपं असते आणि जगालाच दोष देण्यात आपण जीवन वेळ वाया घालवतो. दोषी कोण असते? तुमच्या मनाने सांगितलं की भंतेजींची धम्मदेशना आहे, आपल्याला जायचंय, आले तुम्ही इथं. तुमच्या मनाने तुम्हाला ऑर्डर केले म्हणून आले का नाही? मध्येच तुम्हाला कोणीतरी अडवलं असतं आणि तुमचं मन म्हटलं असतं काय जायचं तिथे. जगातला कोणी व्यक्ती आहे का तुम्हाला इथं बळजबरी घेऊन येणार? नाही आहे. आपलं मन हो म्हणते तर आपण हो, आपण नाही म्हणतो आपलं मन तर नाही, कोणत्याही बाबतीमध्ये. म्हणून आपल्याला बिघडवण्यास कोण कारणीभूत ठरते? आपणच स्वतः. दुनिया तर निमित्त आहे हो, दुनिया निमित्त आहे, आपल्यावर अवलंबून आहे आपण कसं बनायचं आहे. कोणावर अवलंबून आहे? भगवान बुद्ध अंगुलीमालाकडे गेले, मी नेहमी सांगतो, भांडण केलं नाही त्याच्याबरोबर, वाद केला नाही त्याच्याबरोबर, त्याला फक्त एवढंच बोलले की हे अहिंसका, तुझ्यातलं साधुत्व अजून कायम आहे, ते टिकून ठेवण्याचा तू प्रयत्न कर. माणसं तोडणं सोपं आहे, जोडणं अवघड आहे. झाडाचे पानं तोडणं सोपं आहे पण जोडणं अवघड आहे. मारणं सोपं आहे पण तारणं अवघड आहे. थोडंसंच बोलले भगवान त्याला, त्याच्यात बुद्धी होती. सुधरला तो भिक्षू बनला ना. अंगुलीमाल डाकू बाबासाहेबांनी लिहिलं ना बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये. आपण कधी कधी त्या अंगुलीमालाच्या पेक्षा बेकार असतो, पण आपल्यातला अहिंसक आपण जागवला पाहिजे स्वतःमध्ये बदल करण्यासाठी. नाही तर जगाला, घरातल्या साऱ्या लोकांना दोष देत देत, नाव देत देत, बटन दबेपर्यंत बदलत नाही आपण. काही लोक राहतात बापा असे, तुम्ही मायबापाच आहे पण स्वभावाला औषध नाही म्हणतात लोक. आमची म्हातारी लयच बडबड करते म्हणतात, नावच ठेवते आमचं म्हातारं. लोक म्हणतात बापा, मायला, बापाला, आजीला, आजोबाला लोक म्हणतात असं म्हणत नाही का? म्हणत असतील. आता ते सुमितच्या घरी सांगत होते, तुमच्याकडे अगोदर काही जुनी प्रथा होती म्हणे, सासून जावयाच्या पाया पडा. आता नाही, ते बदलली, पण होती म्हणे कधीतरी प्रथा, पाय धुवा म्हणे. कुठून आणलं पाय धुवायचं? पाय धुवायला पाणी द्या बा. भंतेजीचे पाय धुणं ठीक आहे, ते भगवंताने सांगितलं, सन्मान आहे, रिस्पेक्ट आहे त्याच्यात. पण कोणाचे कोणही पाय धुवाव काय, कोणाच्या कोणही पाया पडावं काय? मान पान मोठेपणा असते ना, पाया पडावं, पण कोणाच्या पाया पडावं? मायबापाच्या पाया पडा, सासू सासऱ्यांच्या पाया पडा, वडीलधारांच्या पाया पडा, म्हाताऱ्या लोकांच्या पाया पडा, आपल्यापेक्षा वडीलधारी असतील त्यांच्या पाया पडा. पण कोण काही परंपरा लावून दिली म्हणजे कोणाच्याही पाया पडा. आणि ते पाय धुवायचे कुठं? तर परातीमध्ये, ताटात. बापा आमच्या समोर कधी कधी ताट येते, मी म्हणतो आई ताट भाकरी बनवण्यासाठी, पीठ मळण्यासाठी, जेवण करण्यासाठी, याच्यात पाय धुवायचे नसतात. पाठ असेल तर पाठ आणा, नसेल तर हरकत नाही, थोडंसं पाणी टाका, झाला विषय संपला. तो एक सन्मान आहे, त्याच्यामध्ये काही अशी जादू मंतर छू मंतर काही नाही आहे त्याच्यामध्ये, तो एक रिस्पेक्ट आहे. पण सांगतो जसं की ज्याचा त्याला मानही आपल्याला देता आला पाहिजे. नाही तर आपण आपली फजिती करून घेत असतो जीवनामध्ये कधी ते. समजलं का तुम्हाला? आणि फजिती झाली की मग आपले डोळे उघडतात आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते. बघा, बरेच लोक या जिंदगीमध्ये, जीवनामध्ये आपल्या हातानं फजिती करून घेतात. म्हणून मी नेहमी सांगतो की चुकू नका. चूक झाली तर त्याच्यात सुधारणा करत राहा. चुका होतात ना, पण सुधारणा करा. आई असो, बाप असो, बहीण असो, भाऊ असो, नवरा असो, बायको असो, चुका प्रत्येकाकडून होतात. जो चुकतच नाही तो माणूस नसतो. पण वारंवार चुका होत असतील तर तो मूर्ख व्यक्ती आहे. स्त्री असो की पुरुष असो, आपल्या चुका आपल्याला समजल्या पण पाहिजे आणि त्या चुकांमध्ये सुधारणा पण करता आली पाहिजे. नाही तर आपल्याला जीवनाचा अर्थ कळाला नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणा. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं, ज्ञानी त्यांना म्हणतात की ज्यांना कुठे, कधी, काय, कसं बोलावं समजलं पाहिजे ना. आई आहेत, आईशी कसं बोलावं, वडील आहेत, वडिलांशी कसं बोलावं, गुरु आहेत, गुरूंशी कसं बोलावं, हे पण तर समजलं पाहिजे ना. काखातलं काढलं बाजारात मांडलंय, लय येते म्हणून लय समजते, मग काय अर्थ आहे तुमच्या त्या ज्ञानात? समजलं तुम्हाला? काय समजलं ना तुम्हाला? भगवान बुद्धाने सांगितलं. आणि म्हणून आपल्याला कसं कुठे वागावं हेही कळालं पाहिजे.
मी नेहमी सांगतो, स्मशानात गेले तर सोयरिकीच्या गोष्टी. अरे बाबा, स्मशानात गेले त्याला जाळा पुरा, तिथं अगोदर घरी जा बसा, नंतर सोयरिकीच्या गोष्टी करा. वाढदिवसात गेले तर मौतीच्या गोष्टी. अरे वाढदिवसात आले तिथे आनंदाच्या गोष्टी करा, तिथे गौरू गौरू रडाल तुम्ही तर त्या बिचाऱ्या लोकांचा आनंद त्याच्यावर मीठ पाणी पडेल ना, त्याच्यावर होईल का नाही? लोकांना कळत नाही ना. कळते का हे तरी लोकांना? बघा, सारे आनंदी आहेत आणि हे तिथे जाऊन बारीक तोंड करून बसते. अरे बाबा, काय कशाला आले तिथे? तुम्हाला दुःख आहे तर घरीच बसा. सांगतो तुम्हाला, लोक वागतात हो असं, वागत नाहीत का लोक असं? वागतात लोक असं. अहो, दुसऱ्याच्या दुःखात दुःख आणि दुसऱ्याच्या सुखात सुख मानणाऱ्यापैकी आपण असलो पाहिजे. नाही तर दुसऱ्याला झालाय आनंद आणि हे बारीक 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 तोंड करते. असं करू, काय खरं आहे त्यांचं, काय खरं आहे त्यांचं, असे बोलतात बापा लोक. घर बांधलंय आणि कोणतरी कौतुक करते, आवडत नाही कौतुक, पोट लय दुखते पोट कोणाकोणाचं. त्याच्यासाठी काय गोळी नाही कुठं कोणत्या मेडिकलवरती आहे का गोळी? कोणत्याच मेडिकलवर गोळी नाही. असं पोट दुखत असेल कोणाचं, बाकीचं पोट दुखत असेल तर गोळ्या आहे, पण दुसऱ्याच्या सुखात दुःख मानणाऱ्या लोकांचं पोट दुखत असेल तर कोणती गोळी आहे? आणि याच्यासाठी जाती धर्माचा काही संबंध नाही. हे सगळ्या जाती धर्मात लोक आहेत अशा क्वालिटीचे, आहेत की नाही? याचा जाती धर्माचा वयाचाही काही संबंध नाही. कोणाचं कधी पोट दुखेल काही सांगता येत नाही. तर असं पोट दुखून घेणाऱ्यांपैकी आपण नसलो पाहिजे. भगवान म्हणाले, जर तुम्हाला आनंदाने सुखाने जीवन जगायचंय ना, तर लोकांच्या आनंदामध्ये आपण पण आनंद मानायला शिका. लोकांना आनंद झालाय की नाही, तर आपण आनंदी व्हा ना. काय फरक पडते बाबा आनंदी झालं आणि आपण दुःखी झालं म्हणजे काय लय फरक पडेल का? पडते का फरक काही? आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं, चुकीला चूक म्हणणारे आणि बरोबरला बरोबर म्हणणाऱ्यांपैकी सुद्धा आपण असलो पाहिजे. त्याला हुशार म्हणतात. नाही तर काही लोक चुकांना चुकच म्हणत राहतात. तुम्ही चुकीचे, हे चुकीचे, ते चुकीचं, हे चुकीचं, ते चुकीचं, ते चुकीचं, आणि बरोबरला बरोबर म्हणत नाहीत कधी. अहो, लोकांना वाईट म्हणणं सोपं आहे, लोकांची निंदा करणं सोपं आहे. समजतं तुम्हाला? लोकांना नाव ठेवणं सोपं आहे, कोणाची चुगली करणं सोपं आहे. पंख पडला की कावळा पडला म्हणणं सोपं आहे, पण कोणाचं कौतुक करणं हे लय अवघड आहे का नाही? विचारा बरं स्वतःला. कोणाचं कौतुक करणं आणि माघाऱ्या बरं, नाही तर समोर तर बापा चोराला चांगलंच म्हणायला बसले. समोर कोणाला कोण चांगलं म्हणत नाही हो, समोर तर कोणाला चांगलंच म्हणतात लोक, पण माघारी आपल्याला कोणाच्या तरी चांगल्या लोकांचं कौतुक करता आलं पाहिजे. अहो, ते खूप चांगले आहेत हो, त्यांच्याबद्दल असं बोलू नका बरं. अहो, ते खूप चांगले आहेत, त्यांच्याबद्दल असं बोलू नका, असं म्हणणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. तर आपण हुशार. चुकाला चूक म्हणणारे असे आहे ना, तर बरोबरला बरोबर म्हणणाऱ्यापैकी असलो पाहिजे. कुणाच्या पोराचं, कुणाच्या पोरीचं भलं झालंय, चांगलं झालंय, कोणत्याही बाबतीमध्ये, तर आपण गोडवाज गायला पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. कारण आपल्या पाठीपोटी आहे ना, नसते काय? ही दुनिया गोल आहे, पृथ्वी गोल आहे. आपण कोणाच्या पोरीला, लेकी बाळीला, मुलाला नाव ठेवलं का नाही? आपण दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करायला बसलो का नाही? हवा अशी फिरून येते आपल्यावर, आणि तेव्हा कोणीकडे पाहू? मग आपण कोणाकडे पाहू? भगवंतानं धम्मपदात सांगितलं की जर एखादी माऊली असं सुपात घेऊन काही धान्य पाखडत असेल आणि हवा अशी समोरून आली, तर त्या धान्यात असलेल्या गर्दा, घाण कोणाच्या डोळ्यात जाईल? त्या पाखडणाऱ्याचं जाईल की नाही? तर कर्माचं पण असंच आहे. आपण जगाला, दुनियेला नाव ठेवत असेल, निंदा करत असेल, कुणाला पाण्यात पाहत असेल, कुणाचा संसार उद्ध्वस्त करत असेल, चुगल्या करत असेल, लावून देत असेल ना, तर उद्या ना परवा ना तेरवा बरोबर आपल्यावर, आपल्या लेकीवर, आपल्या पोरावर, आपल्या सुनावर तशी वेळ येते म्हणजे येते. ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून तर भगवंतानं सांगितलं की याच्या नादी लागू नका, अशा वाईट स्वभावांच्या नादी लागू नका म्हणाले, अवगुणांच्या नादी लागू नका म्हणाले भगवान. का म्हणाले माहिती आहे तुम्हाला? कारण तुम्ही जसं पेरत राहाल तेच उगवेल ना, की नाही? असं झालंय का तुमच्या गावामध्ये कधी? खामगाव तालुक्यात भाऊ कपासी लावली आणि त्याला ऊसाचे झाडं लागले. लागलं का? झालं का कधी असं?
ऊस लावलाय आणि त्याला कडुलिंबाचे झाडं लागले, झालं का असं कधी? काय काही ज्यांना लागत असतील गोळ्या ते मुकेच बसलेत असे. बापा मुके बसले तर बसले, माय बाप आहे तुम्ही, आपण हे बोलतो आणि बोललंच पाहिजे याच्यावर, कारण आपण काय कोणाचे ऐकून घेणाऱ्यापैकी नसतो. असतो काय बापा कोणाचं ऐकायला काय रिकामी आहो का आम्ही, आणि ऐकून घ्यावं का आम्ही, असे म्हणतात लोक. आणि म्हणून भगवंतानं सांगितलंय लोकांमध्ये जागृतीचा विस्तव तुम्ही तयार करा, लोकांना जागरूक करा, सावध करा, लोकांना लक्षात आणून द्या की आपण चुकतोय, त्याचा दुष्परिणाम तुम्हाला उद्या ना परवा भोगावा लागेल म्हणून. आणि म्हणून तुम्हाला हे सगळं काही सांगतोय बघा. आणि त्यामुळे स्वार्थी जीवन सुद्धा आपण जगता कामा नये. या जगामध्ये भरपूर लोक आहेत की ते स्वार्थी जीवन जगतात की नाही, आपलाच विचार करतात. मी नेहमी सांगतो, बाल्याची माय 10 बाई 10च्या खोलीत, आणि मायबाप बहीण भाऊ समाज गेलाय चुलीत म्हणते. मला काही त्यानं घेणं नाही म्हणते. माझ्यासाठी केलं का आणि माझ्यासाठी ठेवलं का, मी बापानं माझ्यासाठी काय केलं म्हणते. अरे बाबा तू जे आहे ते कोणामुळे आहे? हे हाडामासाचा तू जे फिरतोय दुनियादारी पाहतोय, बापानं मायचं बापाचंच तर काम आहे. अजून काय पाहिजे? अहो सत्यता आहे ना, नाही का सत्यता? भलेही शेती कमवता आली नाही, भलेही त्यांना प्रॉपर्टी कमवता आली नाही, पण जन्म दिला की नाही आपल्याला, टाळू भरली का नाही, लहानाचं मोठं केलं की नाही, शी सू काढली की नाही आपली, वाकडं तोंड केलं का, वाकडं नाक केलं का? आणि आपण आता खोकलू नका, जा बाई. बाप्पा म्हणणारे मायबाप आहेत हो समाजामध्ये, नाहीत का? काही काही मुकेच बसलेत असे. अहो घराघरात हीच कंडिशन आहे. धम्म याच्यासाठीच तर आहे, माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हाच तर बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे का नाही? अहो माणुसकी तर समजली पाहिजे आपल्याला. मी नेहमी सांगतो, वंदन करणं पुस्तक वाचणं हे लय सोपं आहे. कोणी दारू पिऊन पुस्तक वाचत असेल तर ते मूर्खपण आहे त्यांचा. दारू पिऊन विहारात जात असतील, तंबाखू खाऊन विहारात जात असतील तर मूर्ख आहेत ते लोक. समजते तुम्हाला मी काय बोलतोय ते? अहो करतात असे लोक, काही करत नाही, करतात लोक, कोणीही असो ते. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की आपण स्वार्थी नसलो पाहिजे. स्वार्थीपणा हा पशुसारखा असतो. आपण माणूस आहोत ना, आपण पशु आहोत का, जनावर आहोत का? आपण माणूस आहोत ना. तर माणसामध्ये काय पाहिजे? माणूस कोणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? ज्यांच्यात माणुसकी आहे त्याला माणूस म्हणतात. आणि आपल्यात नसेल तर मग आपल्याला काय म्हणावं? आता तुम्ही ठरवा काय म्हणावं. मी कसा म्हणू बापा कोणाला काय? माणुसकी ज्यांच्यामध्ये आहे त्यांना माणूस म्हणतात. माणुसकी पाहिजे ना. मी आता हे जे शिकवतोय हीच तर माणुसकी आहे. मग माणुसकी पाहिजे आपल्यामध्ये. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, दया, करुणा, समजूतदारपणा, परोपकार, मोठं मन पाहिजे का नाही? मी नेहमी सांगतोय, लोक आजकाल पैशाने मोठे होत चालले आहेत बघा. पैशाने लोक जेवढे मोठे होत चाललेत ना, तर मनानं लोक तेवढेच छोटे होत चाललेत. खरं की खोटं? कोणी कोणाला विचारायला तयार आहे का? नाही आहे बघा. कोणी कोणाला विचारायला तयार नाही. आमच्याकडे वेळच नाही म्हणतात लोक. आणि म्हणून स्वार्थाने जीवन जगता कामा नये. आपल्यामध्ये निस्वार्थ असला पाहिजे. आपल्यामध्ये मनाचा मोठेपणा असला पाहिजे. दुसऱ्यावर उपकार करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे आपण. लोकांना समजून घेणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. कोणत्याही जाती धर्माचे तुम्ही असाल, माणुसकी पाहिजे तुमच्यात. धर्माच्या जातीच्या आधारावर तुम्ही माणुसकी हरवत चालले असाल तर मी तर सांगतो बिलकुल तुम्ही धार्मिक नाही आहात. तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल. आपल्या देशामध्ये लय लोक म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ, आमचा धर्म मोठा. त्या सगळ्यांच्यासाठी हा संदेश आहे. ज्यांना वाटते आमचा धर्म श्रेष्ठ आहे, ज्यांना वाटते की आम्हीच मोठे आहे आणि आम्ही तसे आहे, माणुसकी नसेल तर तुमच्या एवढं नीच कोणी नाही. इथं श्रेष्ठ काय आहे? भगवान म्हणाले माणुसकी श्रेष्ठ आहे. मानवतावादी आहे बुद्ध धम्म. काय आहे? मानवतावादी आहे बुद्ध धम्म. माणसांच्या सुखदुःखावरती भाष्य करणारा बुद्धाचा धम्म आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की ज्यांना सुख हवं असेल त्यांनी सर्वांशी बोलताना वागताना संयम बाळगला पाहिजे. तुम्ही बोलताना भांडण वाद होत असेल ना तुमच्या घरामध्ये, ठचकन बोलणे, समजतं मग? ठचकन काय म्हणते गावाकडे? टचकन बोलले भीतीवर बसले. मग
असे राहतात का? मी बोललोच नाही म्हणतात. मी कुठं बोललो? काही काही लोक न बोलताय लय काय काय बोलतात. अशा आमच्या आया, सगळ्याच आया बहिणी आहे तुम्ही. काहीच बोलत नाही. मी तर काहीच बोललो नाही. मी कुठं काय बोललो? त्या न बोलण्यात लय काय काय बोलणं राहते तुमच्या. कोणाला काहीच ऐकायला जात नाही. जवळ जाते कानाजवळ, काय बोलते, कोणती भाषा बोलते बापा, ही वेगळीच भाषा आहे. असं काहीतरी बोलते आणि सारं घर उद्ध्वस्त होते कोणाचं तरी. आग लावणारे माणसं असतात घराला, नांदणारीला पळवून लावणारे माणसंच असतात. स्त्रिया पण असतात त्याच्यामध्ये, ज्यांच्या पोटीपाठी लेकी बाळी असतात, पण कोणाचा उद्ध्वस्त संसार करणाऱ्या त्या असू शकतात. असतात की नाही? विचार करत नाहीत की हवा फिरून आपल्याकडे येऊ शकते. अहो कितीतरी लोकांचे बिचाऱ्या लेकीबाळीचे संसार उद्ध्वस्त झालेले असतात. गावागावात हे लय चालते बघ. लोक म्हणतात धनतेजी पोरीचं लग्न होत नव्हतं, सोयरे आले, पाहुणे आले आणि पाहुणे बाहेर गेले, कोणीतरी भेटलं, कान भरले आणि पुन्हा पाहुण्यांचा फोनच आला नाही. अहो किती नीचपणा आहे. असं कधी करू नये. कुणाचं वाईट कधी करू नये. कुणाचं चांगलं करता येत नसेल ना, कुणाचं वाईट नाही करावं आपण. कधी त्या वाईटाचं फळ आपल्या वाट्याला येईल आणि कोणत्या पद्धतीनं येईल ते सांगता जरी येत नाही, पण त्याचं फळ जेव्हा भोगावं लागते का नाही, तेव्हा ना पैसा तिथं कामाला येते, ना मायबाप, ना धन दौलत, ना लेकरं बाळ, ना पाहुणे रावणे. असा कृत्रिम श्वास लावते, काहीच खाईनात म्हणते. होते ना असं? होत नाही का? सगळं काही असून खाता येत नाही, सगळं काही असून पिता येत नाही, डोळे असून पाहता येत नाही, कान असून ऐकता येत नाही, आपलं शरीर पण उठून बसू शकत नाही. अशी वेळ येत नाही? येते की नाही? भगवंतानं ह्याच्यासाठी सांगितलं की सगळ्या जगाशी प्रेमाने वागा. 4 दिवसाचं जीवन आहे ना, काय भरोसा आहे? आहे का भरोसा? कोणाचा भरोसा आहे? माझा, तुमचा, कोणाचा भरोसा इथे? केव्हाही मरू शकतो आपण. कोणी मरू शकते आपल्यापैकी, कधीही मरू शकते ना. निसर्गाचा नियम आहे ना. कर्मविपाकानुसार आपण मरणाऱ्यापैकी आहो. आपण काय अमृत पिऊन आलो का कोणी? आहोत असं कोणी? भगवान बुद्ध म्हणाले म्हणून आपल्या समान सगळ्या दुनियेला समजलं पाहिजे. आपल्याला कोणी शिव्या दिलेली आवडते का? आपल्याला कोणी मारलेलं आवडेल का? आपला कोणी अपमान केलेला आवडेल का? आपली निंदा चुगली केलेली आवडेल का? आपल्याला कोणी मोठ्यानं जोरात बोललेलं आवडेल का? आपल्याला कोणी शिव्या दिला आवडेल का? आपली अडवणूक केलेली आवडेल का? आपल्याला आवडेल का? मग दुसऱ्याला आवडतं का? हे दुसऱ्याला आवडतं? दुसऱ्याला त्याची हत्या केलेली, त्याचं रक्त काढलेलं, त्यांना ठेच लागलेली, कुणाचे काय काय केलेलं आवडेल का? आवडत नाही. भगवान म्हणाले म्हणून आपल्या समान इतरांना समजा. आपल्याला वाटतं की नाही मला सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे? वाटतं का नाही आई? वाटते का नाही? वाटतं ना. मग आपण केव्हा समजून घेऊ? मी नेहमी सांगतो, आपल्या लेकीला तिच्या सासूनं चांगलं नांदवाव. आई, आपली लेक नांदायला गेली ना, थाटामाटात लग्न लावून दिलंय. आपल्या लेकीला तिच्या सासूनं चांगलं नांदवाव. बाबा, आपल्या लेकीला तिच्या सासऱ्यानं चांगलं नांदवाव, सासूनं चांगलं नांदवाव. आणि आपल्याकडे जी दुसऱ्याची लेक आहे तिची माय म्हणत असेल का अशी, काही हरकत नाही, तिला मारा, झोडा, काही करा, अपमानित करा, तिच्या झिंज्या पकडा, तिचं रक्त काढा, उपाशी ठेवा, काही हरकत नाही, तिला किती काम लावा. असं गणित आहे. पण चुकता का नाही तुम्ही? मग आपल्या भाऊजाईसोबत 36चा आकडा आणि इकडच्या ननंदनं आपल्याशी गोड राहा म्हणून बहिणीसारखं, आणि त्या भाऊजाईसोबत पुन्हा राहा बहिणीसारखं. मग काहून कळत नसेल लोकांना? मला गणित कळतच नाही हो. का कळत नसेल बरे? अरे जैसी करणी वैसी भरणी आहे ना. कोणत्या तोंडाने सांगू शकता भाऊजाईला की मायबापाची सेवा कर म्हणून?
तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करू शकत नाही, तुमच्यात ती पात्रता नाही, तुम्ही वानवा करता, त्यांची अपमान करता, त्यांचा औषधाविना मारता, भाकरी विना मारता, कोणत्या तोंडानं सांगता भाऊजाईला? कोणत्या तोंडानं भावाला सांगू शकता तुम्ही की माझ्या मायबापाची सेवा कर म्हणून? तोंड आहे का आपल्याला बोलायला? समजा आपण त्या कॅटेगरीत बसत असेल तर क्षणभर विचार तर करून पहा, आहे का तोंड? नाही. तोंड जे असं वागत असेल आहे का तोंड? नाही. अहो म्हणून तर भगवान म्हणाले आपल्या समान समजा सगळ्यांना. आपल्या आईला मारल्यावर तिकडं भाऊजाईनं होऊ नये असं कोण्या आईसोबत किती बेकार वाटते तुम्हाला? जीव लागते तुमचा इकडे? लागते का? आणि आपण इकडं रोजच्या रोज डोळ्यात अश्रू आणत असेल, हिसफिस करत असेल, असं अपमानित करत असेल, त्या माऊलीला पण आवडत असेल, चुका होत असेल, बोलत असेल, किरकिर करत असेल, काय जे काय हो. आई आपली आई करत नाही का मग? आपले बाबा करत नाहीत का मग? करत नाही. कोण आहे जगामध्ये असं धुतल्या तांदळासारखं की ज्यांच्याकडून चुकाच होत नाही? आहे असं कोणी? बाबा लय सिरियस झाले तुम्ही, पण सिरियसही झालंच पाहिजे. सिरियस झालं पाहिजे ना जीवनामध्ये. सिरियस झाल्याशिवाय काय कळेल? हे तुमच्यासाठी सांगतोय, हे भगवंतानं शिकवलं. आणि त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला कळालं पाहिजे की आपण कसं बोलतोय, कुणाशी बोलतोय, काय बोलतोय, काय बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. आपल्यालाही मन आहे, समोरच्यालाही मन असेल. असं कोणी आपल्याशी बोललं, कोणी वागलं तर आपल्याला जसं आवडत नाही, तर आपण जसं वागतोय, बोलतोय तर आवडत असेल का समोरच्याला? अहो कुत्र्याला एखाद्या दारावर 2-3 दिवस हाडाहाड म्हटलं ना, कुत्रं जात नाही 4थ्या दिवशी दारावर. करून पहा तुम्ही. तुम्ही भाकर टाकू नका 2-3 दिवस, येते का कुत्रं? नंतर येत नाही. आणि तुम्ही 1-2दा भाकर टाकून पहा, रोज येते कुत्रं. येते की नाही बाबा? येते की नाही कुत्रं? आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? माणूस आहोत ना. विसरले बाबा? आपण माणूस आहोत ना. मग माणसाने माणसांसारखं वागावं की नाही? आपली जागा आपण चुकलो नाही पाहिजे. आपलं कर्तव्य आपण विसरलो नाही पाहिजे. आपलं कर्तव्य असते की नाही? का सुनाचंच कर्तव्य आहे का? आणि सासूचंच कर्तव्य आहे का? नवऱ्याचंच कर्तव्य आहे का? बायकोचंच कर्तव्य आहे का? अहो इथे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आम्ही सिगालोवाद सुद्धा शिकवत आहे. आता सध्या सुमेशच्या मोबाईलवर येत असेल व्हॉट्सअपला, सिगालोवाद सुद्धा भगवंताचा उपदेश आहे. त्याच्यामध्ये त्या सिगालाला सांगितलं भगवंतानं, सिगाल नावाचा एक तरुण होता भगवंताच्या काळात, की त्याला सांगितलं, शिकवलं आईच्या प्रती काय कर्तव्य आहे, बायकोच्या प्रती काय कर्तव्य आहे, नवऱ्याच्या प्रती आपलं काय कर्तव्य आहे, मुलांच्या प्रती आपलं काय कर्तव्य आहे, गुरुजींच्या प्रती आपलं काय कर्तव्य आहे, धर्मगुरूच्या प्रती आपलं काय कर्तव्य आहे, हे शिकवलं. आपल्या आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली भगवंताने प्रत्येकाला इथे. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय बघा, की गाठी मारून ठेवण्यापेक्षा विसरून जायला, सोडून द्यायला शिका. कारण जीवन छोटंसंच आहे. काय गाठी मारता हो? एकाच घरात राहता ना. फुसफुस 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 करा. काय फुसफुस करता? काय साप आहे का तुम्ही फुसफुस करायला? नेहमी फुसफुस. भांडण बरोबर घासलं नाही, कपड्यात बरोबर धुतला नाही, झाडू बरोबर मारला नाही, सारवलं बरोबर नाही, हे असंच केलं नाही, तो तसं. नाचाच पाढा. बापा कधी कौतुकाचा आहे पाढा वाचा. कधी डोक्यावरून हात फिरवा. लेकीच्या डोक्यावरून हात फिरवता तसा सासून सुनेच्या डोक्यावरून हात फिरवा. आईच्या डोक्यावरून हात फिरवत असाल कधीतरी तर सासूच्या डोक्यावरून हात फिरवा. आईच्या जवळ असं जाऊन बसून तिला आपल्या छातीवर धरा वाटते, ती त्या खांद्यावर हात ठेवून बसावं वाटते ना, तर सासूलाही तसं जवळ घ्या, नाही का? लेकीला जसं जवळ घ्या वाटते, मिठी मारा वाटते, तर सुनेला मारा ना. अहो ज्या घरात सासू सुनेला मिठी मारेल, सून सासूला मिठी मारेल, त्या घरामध्ये आनंदाला पारावर उरणार नाही ना. उरेल का? पण जमत नाही ना. आपला अहंकार टम फुकते असं बेडकासारखं. मला बोललीच नाही, मला विचारलंच नाही, मला सांगितलंच नाही, मला म्हटलीच नाही, मला येत नाही, तेच नाही, नाही नाही म्हणता म्हणता असं कटकन बटन दबते आणि जाते मरून. आहे ना खरं हे? आणि त्यामुळे बघा भगवान बुद्धांनी सांगितलं की सगळ्यांसोबत
प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, त्यालाच तर जीवन म्हणतात. संयमाने राहा असं भगवंतानी सांगितलं बघा. म्हणून गाठी मारून ठेवण्यापेक्षा गाठी सोडणाऱ्यांपैकी बना, नाही का? गाठी सोडणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. आणि त्यामुळे बघा भगवान बुद्धांनी ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्यात. शेवटचा पॉईंट सांगतो तुम्हाला की बघा काही लोक या जगामध्ये आहेत की ज्यांच्याकडे काही लोक लाखात एक आहेत. या जगात काही लोक लाखात एक आहेत आणि काही लोकांकडे लाखो रुपये आहेत, पण ते माणसात नाहीत. आपण त्या लाखात एक असणाऱ्यांपैकी आहोत की लाखो रुपये असताना माणसात नसणाऱ्यांपैकी आहोत, हे ज्यानं त्याला स्वतःला विचारावं, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं, आपल्या जीवनाला आनंदमय बनवावं, अशा प्रकारचा भगवंतांनी सांगितलेला उपदेश आहे. आणि त्यामुळे इथे वेळेच्या अभावी आम्हाला पुढे जायचं असल्या कारणाने माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. तुम्हाला हा बुद्धाचाच उपदेश मी सांगितलेला आहे. जीवनाला असं बनविण्यासाठी, जीवनाला असं हे जे मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं आहे ना व्यवहारिक भाषेमध्ये, तर जीवनाला असं बनविण्यासाठी तुम्ही धार्मिक बनवलं पाहिजे स्वतःला. पंचशील पालन करा. सुंदर असं विहार आहे बघा. तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो मी की हे विहार निर्माण केलं तुम्ही या गावामध्ये. तर चांगलं बनण्यासाठी बुद्धाला शरण या. पंचशील पालन करा. 8 दिवसातून एकदा उपवासच पालन करा. दान पुण्य करायला शिका, शील पालन करायला शिका, ध्यान करायला शिका, मंगलमैत्री करा, परोपकार बाळगायला शिका. यालाच धार्मिक जीवन म्हणतात आणि निश्चितपणे ते जीवन तुम्ही जगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आम्हाला भिक्खू संघाला इथे सुमेध वानखडे यांनी बोलवलं. त्यांनी परिवाराच्या वतीने चिवरदान दिलं, अत्यंत सुंदर आणि चवदार असं भोजनदान दिलं. आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा हे महान पुण्य संपादित केलं. भंतेजींची धम्मदेसना आयोजित करून, धम्मदेसना श्रवण करून सुद्धा तुम्ही महान पुण्य संपादित केलाय. तेव्हा आजच्या या मंगलमय दिनी ही धम्मदेसना देऊन आम्ही सुद्धा हे पुण्यकर्म केलाय. तुम्हा सर्वांना हे पुण्यकर्म समर्पित करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.